मित्रांनो, बरेच शेतकरी आपल्याला कमेंटमध्ये सांगतात की अशा अशा पद्धतीने आमची तूर आहे, तिला फुलं येत आहे, शेंगांचं रूपांतर होत नाही. मित्रांनो, आता आज तुम्हाला एकदम हलक्या जमिनीत, म्हणजे इथे जर आपण उभं राहिलो तर पूर्ण दगड आहेत आणि जर एक 7-8 दिवसांना याला जर पाणी नाही दिलं तर परत ही तूर एकदम कोमेजून जाते. मित्रांनो, आता जर बघितलं तर याला आता हे तिसऱ्यांदा फुलं आलेत. मित्रांनो, म्हणजे काय झालं, सुरुवातीला जेव्हा पाणी सुरू होतं तर याला फुटवे आणि तोर चांगले आले. नंतर काय झालं, भरपूर असा गॅप पडला मधात आणि त्या गॅपमुळे पाणी देणं झालं नाही. तर हे अक्षरशः तुम्ही जे फुलं म्हणतो, आपलं फुलगड तर आहेच, त्याचबरोबर जे पानं तुम्हाला बघू शकता की पूर्ण असता इथपर्यंत असे पानं गडलेले आहेत. पूर्ण बघा. म्हणजे तुमची जमीन कशी आहे तुम्हाला पहिली गोष्ट माहिती असते आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं नियोजन करणं गरजेचं असते. आता ह्या ज्या एकदम साध्या त्याचबरोबर पांढऱ्या जमिनीचं तुम्हाला गणित सांगतो. हिला काय पाहिजे, ड्रिपच्या माध्यमातून पाणी पाहिजेत. आणि कसं पाहिजेत की एक 8-10 दिवस याला पाणी पाहिजेत. आता बरेच शेतकरी काय करतात की पाणी देऊन देतात आणि नंतर मग त्याला जास्त ताण पडतो, नंतर पानगड होते, फुलगड होते, परत मग ताण जास्त पडल्यानंतर परत त्याला पाणी देतात. तर अशा 2-3 टप्प्यात. आता इकडे यांचं ज्या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत ते 1 एकराचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये असं झालं आहे की 3-4 टप्प्यामध्ये, म्हणजे चौथ्यांदा आता याला फुलं आले. आता जर याला 8 दिवसांनी परत पाणी दिलं तर कुठंतरी हे टिकत राहील. नाहीतर काय होते की पाणी आपण दिलं नाही तर मग परत तशी सिच्युएशन तयार होते. आता काळ्या जमिनीत त्याचबरोबर आता पांढऱ्या जमिनीत आज आपण जे काय बघणार आहोत हे पूर्ण साध्या पांढऱ्या आणि निचरा होणाऱ्या जमिनीचं गणित एकदा बघणार आहोत. मित्रांनो, ह्या जमिनीसाठी कसं पाहिजेत की हिला जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हा आपल्याला पाणी पाहिजेत. आता तुम्ही जर बघितलं तर कुठं विरळ शेंगा इथं दिसतात आणि कुठं आता फुलं चांगल्या पद्धतीने खालच्या खाली तिकडे जर बघितलं तर खूप सारे फुलं आहेत. मग आता ही फुलावर आली. आता हिवाळ्याचा टाईम चालू आहे आणि जेमतेम आता जेवढा याला फुलं पूर्ण बिलगतील, फुलं बिलगल्यानंतर हिला फवारणी घेणं गरजेचं आहे. आणि या फवारणीमध्ये काय चांगलं असं कीटकनाशक, त्याचबरोबर बुरशीनाशक आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बायोस्टिम्युलेटर म्हणजे जे असं काम करते की ह्या फुलांचं पटापट ह्या अशा पापड्यांमध्ये रूपांतर करते. असं काहीतरी कुठलं तुम्ही टॉनिक त्याच्यामध्ये वापरा. तुम्ही टाटा बहारचं पण चांगलं रिझल्ट आहे, टाटा बहारसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. त्याने काय होते की हा जो बहार आहे हा फुलांचा हा टिकून राहतो. असं गणित एकंदरीत लक्षात घ्यायचं आहे. तुमची पांढरी जमीन असेल तर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून त्याला एकंदरीत पाण्यावर पाणी असं चालू ठेवणं गरजेचं आहे. हां, जेव्हा काय होतं, बरेच शेतकरी आता अशी जमीन आहे, मग पाणी दिलं तूर कणावर आली की पाणी द्यायचं ड्रिपच्या माध्यमातून, पूर्ण जमीन ओलीगच करून घ्यायची. आणि त्यानंतर काय होते की फुलधारणा मग सुरू होते. तिथून एक 15 दिवस गच्च फुलं आपल्या तुरीला बिलगतात. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण जर पाणी दिलं तर काय होते की पूर्ण फुलगळ होऊन जाते. मग त्या सिच्युएशनमध्ये 15 दिवसाचा तुम्ही गॅप ठेवू शकता आणि पण पूर्ण फुलं लागल्यानंतर तुम्हाला पूर्ण तूर चांगल्या पद्धतीने क्वालिटीचं औषध वापरून फवारणी घेऊन घ्यायची. मग काय होते की ह्याच्या पापड्यात रूपांतर होते. म्हणजे इथं जर बघितलं तर असं जर झालं तुमच्या तुरीचं, तर तेव्हा मग तुम्हाला पाणी द्यायचं आहे त्याला. अशा पद्धतीनं म्हणजे 70 ते 80% शेंगांचं प्रमाण, म्हणजे आता इथं कमी आलेलं आहे त्याला शेंगा ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे, परंतु पुढे दाखवतो. हां, अशा जर शेंगा तुमच्या याच्यात बिलगल्या तर त्यानंतर मग तुम्ही पाण्याची जो ताण बसलेला आहे तो ताण कमी करण्यासाठी त्याला चांगल्या पद्धतीने एकदाच मस्त असं पाणी देऊन घ्यायचं आहे. मग त्यानंतर तुमची जमीन अजून जर पाणी मागत असेल तर मग 8 ते 10 दिवसानंतर त्याला असं पाणी द्यायचं आहे. तर हे गणित तुमचं लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होते की आता ह्या शेतकऱ्यांचं जसं झालं आहे की यांनी पाणी दिलं, मग ताण बसला, तर याच्यात फुलंच आहेत कित्येक ठिकाणी आत्ता फुटवे अजून त्याला फुटत आहे, तर बघा कणच आहे. तर अशा गोष्टी मग त्याच्यामध्ये होतात. तर त्या टाळणे गरजेचं आहे. आज आपण जे काय सगळं बघत आहोत तर ते एकदम हलक्या जमिनीचं नियोजन बघत आहे.
आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जमिनीत तुम्हाला एकरी 10पेक्षा जास्त उत्पन्न होऊ शकते. अशी जरी तुमची जमीन असली तरी फक्त तुमचं पाण्याचं नियोजन आणि पाणी तुमच्या तूर पिकाला असणे गरजेचं आहे. आता आपली 2 एकराची प्लॉटची जमीन अशीच आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला मी दाखवेल की कशा पद्धतीने लवकर, म्हणजे आपल्याला 27 ते 28 मेच्या दरम्यान त्याची लागवड करायची आहे. लवकर लागवड करून कशा पद्धतीने चांगलं उत्पन्न घेता येईल. ह्या जमिनीमध्ये मित्रांनो तुम्हाला मर रोग नाही, कुठलं काहीच नाही. कितीही तुमच्या अशा जमिनीत पाणी येऊ द्या, तुम्हाला काहीच होत नाही तूर पिकासाठी. आणि तूर पिकासाठी अत्यंत चांगली मानल्या जाणारी ही जमीन. मग आता थोडक्यामध्ये अशी जर तुमची जमीन असेल तर तुमचा निश्चितच हा व्हिडिओ बघून फायदा होईल असं तुम्हाला गणित पूर्ण सांगतो. आणि आता तुम्ही बघा, तुमची जर अशी जमीन असेल, तुमच्याकडे ड्रीप असेल, ड्रीप जरी नसलं तरी तुम्ही पट पाणी देऊन सुरुवातीला एकंदरीत 27 मे 28 मे किंवा मग 1 जून, कमीत कमी 1 जून, जूनच्या पुढे जाऊ नका, 1 जूनच्या आसपास तुम्ही लागवड करा. ती ड्रीपच्या माध्यमातून तूर काढून घ्या. अंतर आता मग याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो अशाच जमिनीत 12 फूट जरी अंतर असलं तरी हे झाकलेलं आहे. तो तूर प्लॉट मी तुम्हाला दाखवलेला सुद्धा आहे. परंतु प्रत्येक जमीन सारखी नसते उत्पन्न देणारी. मग काय करायचं, 2 ओळीतील अंतर 8 फूट ठेवा किंवा 7.5 फूट ठेवा. आता आपण काय करतो की 4 फुटाचं आपलं ठिबकचं नियोजन असते. मग ती मधातली ओळ न टाकता तुम्ही 8 फुटाचं नियोजन करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची लागवड लवकर झाली तर तुमचं निश्चितच उत्पन्न वाढते. मग तुम्हाला काय करायचं आहे की 1 जूनच्या अगोदर लागवड करायची आहे. लागवड करताना मित्रांनो तुम्ही हा जो गॅप आहे हा 1 फूट 1.25 फूटसुद्धा ठेवला तरी ते भरून जाते. तुम्ही टोकन न पेरा किंवा हात लावून हाताने बायांनी असं 1-1 फुटावर 1-1 दाणा 2-2 दाणे तुम्ही लागवड करा. तुम्हाला तसं पसंत नसेल तुम्ही 4-4 दाणेसुद्धा करू शकता. ती पण चांगली ग्रोथ होते. परंतु त्याचं काय की त्याला एवढे फुटवे आणि हे डिवायडेशन होते सगळं. असो, हे झालं लागवडीचं. मग काय करा, 8 ते 10 दिवसानंतर तूर जेव्हा उगवून थोडीशी मोठी होईल, 8, 10, 15 दिवस होऊ द्या, एक NPK द्या त्याला. एकरी 1 किलो स्वस्तात मस्त होऊन जाते. 1 किलो द्या. मग थोडी ते अजून वाढेल. मग तोच तुमचा कालावधी काय होते की काय म्हणता येईल, पावसाळा सुरू होते. मग तुम्ही याच्यामध्ये सोयाबीन घेऊ शकता किंवा मग एकच तास याच्यामध्ये तुम्ही कपाशीचं घेऊ शकता. जर कपाशीचा 1 तास घेतलं तर इकडून 4 फूट पूर्ण कपाशी पण होते आणि तुमची तूर पण होऊन जाते. मग तुम्ही ते जर तुमचं नियोजन असेल, उडीद मूग लागवड करू शकता. उडीद मूगमधली सुद्धा तूर चांगल्या पद्धतीने होते. सोयाबीन लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये तुमचे किती तास नेमकेपणाने बसतात त्याचं गणित काढून तुम्ही ते सुद्धा करू शकता. मग ह्या गोष्टी केल्यानंतर परत जेव्हा त्याला खत, त्याला फवारण्या, तूर काय म्हणता येईल, सोयाबीन असेल, मूग असेल किंवा कपाशी असेल, त्यासोबतच ह्याच्या बाकीच्या सुद्धा फवारण्या होतात. मग तो टाईम पिरियड 1-2-3 महिन्याचा निघून जाते. जसं त्याच्यासोबतच या तूर पिकाची वाढ होत राहते. मग ती निघाल्यानंतर मग सगळ्यात मेहनतीचं काम तुरीसाठी आहे तुमचं. आणि ते करत असताना म्हणजे इकडे तुम्हाला 20 ते 25 ते 30 दिवसांनी पहिली शेंडे खुडणी, त्यानंतर परत पुढे 15 दिवसांनी दुसरी, आणि जर तिसरी झाली तर, नाहीतर ह्या 2 शेंडे खुडणे तुम्हाला घ्यायचेच आहे. मग अशा पद्धतीनं एकंदरीत नियोजन केलं की जसं जसं त्याचा विकास होत राहते तसं मग पुढे जशी तूर कणावर येते तसं मग चांगला एक डोस तुम्ही त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. तुम्ही NPKचा त्याच्यामध्ये चांगला डोस घेऊ शकता. एकरी तुम्ही 1 बॅग टाका. ते झाल्यानंतर मग त्याला पाण्याचं नियोजन कणावर तुम्हाला पाहिजेच. चांगल्या पद्धतीने त्याला पाणी द्या. 2-2 तास, 4-4 तास किंवा मग एकदाच 5-6 तास तुम्ही त्याला पाणी देऊ शकता. असं नियोजन ह्या एकंदरीत जमिनीत आहे. जसं ह्या आणि फुलापर्यंत ह्या अशा जमिनीत तुम्हाला ताण द्यायचाच नाही आहे. कोणी काही सांगू की असं की तसं, जेव्हा तुमचं तूर पीक फुलावर येईल, चांगली बहरेल, खूप फुल, मग तेव्हा तुम्हाला एकंदरीत 15 दिवसाचा 8 दिवसाचा ताण द्यायचा आणि त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीची एक फवारणी घेतली की तुमचा बजेटच त्याच्यामध्ये बसून जातो. मग ती फवारणी घेतल्यानंतर काय होते की 60 ते 70 किंवा 80% पापड्यांमध्ये रूपांतर होते.
जसं जसं म्हणजे तुम्हाला मी दाखवलं की असं एकंदरीत सगळीकडे झालं अशा पद्धतीने की मग त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने एक पाणी द्या, परत मग 8 दिवसाने अजून दुसरं पाणी द्या. असं एकंदरीत ह्या अशा जमिनीचं गणित आपण समजू शकू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.